हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत स्वतःच्या आयब्रो स्वतः कशा कराव्यात. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हा धागा. जर पार्लरचा धागा तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकतं. हा साधा धागा सगळ्यांच्याच घरामध्ये असतो. तर आपल्याला दोरा असा करायचा आहे, असं एवढा ठेवायचा आहे दोरा आपल्याला. असा दोरा आपण घ्यायचा आहे काढून आणि त्याला अशी गाठ मारायची. तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जी आपण ही गाठ बांधलेली आहे ती अशी मध्ये यायला नको. तर ती एका साईडला अशी ठेवायची, एका साईडला ठेवायची ती गाठ. आणि असं एका हाताने 7 ते 8 वेळा असं त्याला एका साईडला फिरवायचं फक्त. असं फिरवलं तर मी तुम्हाला थोडीशी कपाळावरची प्रॅक्टिस करून दाखवते. तर आपल्याला काय करायचं आहे, इकडचे इथलचे हे आपल्याला ह्या साईडने लोटायचे. जर आपल्याला ही आयब्रो करायची आहे तर आपल्याला ह्या साईडने पकडायची आणि इकडून लोटायची, कारण या इकडच्या केसांची डायरेक्शन ह्या साईडला आहे अशी. तर आपल्याला काय करायचं आहे, इकडून असं ह्या साईडमध्ये केस पकडायचा असा आणि असा लोटायचा, असा इकडनं लोटायचा. तर आपण बघूया, ह्या साईडचे केस आपण असे काढणार आहेत, हे असे काढणार आहेत. त्या साईडचे केस आपल्याला ह्या साईडमध्ये घ्यायचे, असे हे असे करायचे, असे. इकडचे ह्या साईडनी, परत एकदा सांगते, आणि इकडचे या साईडनी. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की केसांची डायरेक्शन ही कोणत्या साईडला आहे. आपण ह्या आयब्रोचे केस या साईडने पकडतो आणि या साईडने आपण असं पुश करतो. तर ह्या साईडचे आयब्रोचे केस आपल्याला ह्या साईडमध्ये पकडायचे आहे आणि अपोजिट साईडनी असे पुश करायचे, असे. तर चला मग आपण आयब्रोला स्टार्ट करूया. थोडंसं मी आता पावडर लावून घेते. कारण हा खूप असा तकलादी असतो आणि परत परत आपल्याला तसंच दोरा करायचा आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की हाच दोरा तुम्ही वापरा, कारण हा दोरा बारीक असल्यामुळे ना याच्यामध्ये असे पटकन केस येतात आणि जास्त त्रास पण होत नाही. तर चला, आपण ही जशी केली तशीच आपण इकडची करून घेऊया.
आपल्याला एकदम अशा स्किनच्या खेटून ठेवायचा आहे असा. आणि केस अडकवशाल आणि असं करशाल तर स्किन तुमची अशी ओढल्या जाईल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असा दोरा ठेवायचा एकदम खेटून आणि असा लोटायचा. याच्यामुळे काय होईल की स्किन पण तुटल्या जाणार नाही. म्हणजे कधी कधी अशी आपल्या चेहऱ्याला जखम होते, असं तोडल्यानंतर आपण असं केस धरतो आणि असा ओढतो. तर असा न ओढता आपल्याला असं ठेवायचं आहे, म्हणजे केस पण एकदम मुळापासून येईल आणि असं त्याला लोटल्या जाईल. तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुमच्या पायावरचे केस काढा किंवा हातावरचे काढा. तर स्वतःच्याच पायावर ट्राय करा, कारण आपण लवकर शिकू. असं करायचं आहे आपल्याला. तर दोरा आपल्याला का लागतो, आपण असं धरतो असं आणि असं आपण त्याला ओढतो, म्हणजे दोरा असा खेटला जात नाही. त्याच्यामुळे हे बघा आता अशी स्किन तुटल्या जाते, म्हणजे ओढल्या जाते. तर असं करायचं आहे आपल्याला. याच्यामुळे कमी त्रास होतो आणि केस पण लवकर निघतात. नक्की कमेंट करून सांगा आणि काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.